नमस्कार. सत्यवती यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज आपण करणार आहोत बेसन पिठाचे लाडू. हे लाडू खूपच छान होणार आहे. यासाठी आता येथे मी घेतला आहे 1 किलो बेसन पीठ. त्यामध्ये असे थोडे थोडे पाणी टाकून मळून घ्यायचे आहे. ज्याप्रमाणे आपण कणिक भिजवतो त्याप्रमाणे हे कणिक घट्टसर भिजवून घ्यायचे आहे. असं थोडं थोडं पाणी टाकून हे पूर्ण पीठ भिजवून घ्यायचं आहे. असं थोडं थोडं पाणी टाकून मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. अशा प्रकारे हे पीठ भिजवायचे आहे. आपण असे पीठ भिजवलेले आहे. आता याचे नॉर्मल साईजचे छोटे छोटे पेढे तयार करून घ्यायचे आहे. आता अशा प्रकारे आपण सर्व येथे पेढे तयार करून घेतले आहे. इकडे आपण तेल गरम करायला ठेवले आहे. आता या मिश्रणाचे थोडं मिश्रण टाकून बघायचे आहे तेल तापलं आहे की नाही. आता येथे थोडे तूप लावून याची पुरी लाटून घ्यायची आहे. या प्रकारे आपण पुरी लाटून घेतली आहे. आता ही पुरी हळुवारपणे तेलात सोडून गुलाबीसर रंगावर तळून घ्यायची आहे. आता ही पुरी छानपैकी गोल्डन कलर मध्ये तळलेली आहे. अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत. आपल्याला ही पुरी अशी जाडसर ठेवायची आहे. आता ह्या सर्व पुऱ्या आपण गुलाबी रंगावर तळून घेणार आहोत. आता आपल्या सर्व पुऱ्या तळून झाल्या आहे. इकडे एक पातेल्यात आपण 2 किलो साखर घातलेली आहे. त्यात आता 2.5 ग्लास पाणी टाकणार आहोत.
आता इकडे आपल्या पुऱ्या थंड झाल्या आहेत. त्याचा आपल्याला हाताने चुरा करून घ्यायचा आहे. या सर्व पुऱ्यांचा असा चुरा करून घ्यायचा आहे. आता येथे आपण सर्व पुऱ्यांचा चुरा केलेला आहे. आता इकडे चाचणीला थोडा हलवून घ्यायचा आहे. हा चुरा आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे शक्य तितका बारीक करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण सर्व चुरा बारीक करून घेतलेला आहे. आपली चाशणी तयार झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी एका स्वच्छ प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रणाचे काही थेंब टाकून असे चेक करायचे आहे. अशा प्रकारे चाशणी गोळा झाली की समजायचं आपली चाचणी पूर्ण झाली आहे. आता ही चाचणी आपण या चुऱ्यामध्ये टाकणार आहोत. हळूवारपणे ही चाचणी चुऱ्यामध्ये टाकायची आहे. अशा प्रकारे सर्व चाचणी आपल्याला यामध्ये ओतून घ्यायची आहे. या चाचणीला आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे मिश्रण चांगल्यापैकी मिक्स झालेलं आहे. यामध्ये आपण 2 चमचे साजूक तूप टाकणार आहोत. यामुळे लाडू नरम होतात. आता याला 5 ते 10 मिनिटं थोडं घोटून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपण 2 घंट्यासाठी बाजूला ठेवलं होतं ते आता तयार झाले आहे. अशा प्रकारे आपण याचे लाडू वळून घेणार आहोत. आपल्याला पाहिजे त्या साईजचे आपण लाडू वळून घेऊ शकता. असे सुंदर प्रकारचे मऊसूत लाडू तयार झाले आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.